नमस्कार. आपण सगळेच फिट राहायचं स्वप्न पाहत असतो. मजबूत शरीर, ताकदवान स्नायू आणि दिवसभर एनर्जी असा कोंबो आपण शोधत असतो. बाहेरचे सप्लिमेंट्स घ्यावे तर ते महाग आणि सगळ्यांनाच सूट होतील याचीही काही गॅरंटी नाही. म्हणूनच मी आज असा लाडू बनवणार आहे जो की हेल्दी, चविष्ट, एनर्जेटिक, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत परफेक्ट देसी सुपरफूड. हो, हा काही साधा लाडू नाही. हा आहे नैसर्गिक घटकांनी बनलेला, केमिकल फ्री, स्नायू मजबूत करणारा हेल्दी लाडू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या एनर्जेटिक लाडूसाठी लागणारे साहित्य, त्यांचे अचूक प्रमाण आणि करण्याची योग्य पद्धत व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवली आहे. यासाठी लागणारे साहित्य: 320 ग्रॅम गूळ, 40 ग्रॅम बाळंत शेपा, 40 ग्रॅम बडीशेप, 40 ग्रॅम खजूर, 40 ग्रॅम खसखस, 40 ग्रॅम मूग, 40 ग्रॅम काळे तीळ, 320 ग्रॅम खडीसाखर, 40 ग्रॅम गव्हाचे पीठ, 40 ग्रॅम बदाम, 40 ग्रॅम खोबरं, 40 ग्रॅम मेथ्या, 40 ग्रॅम डिंक, 40 ग्रॅम गोडंबी, 40 ग्रॅम हळीव, 50 ग्रॅम बाळंत बत्तीसा आणि तूप. सुरुवातीला गॅस पेटवून मी त्यावर ठेवली कढई. कढई गरम झाली की त्यामध्ये मी टाकले आहे 4-5 चमचे तूप. तूप जास्त घातले कारण यामध्ये आता आपण भाजणार आहोत डिंक, आणि डिंक भाजण्यासाठी तूप हे जास्त लागते. डिंक भाजताना सगळा डिंक एकदम भाजायचा नाही आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. त्यामुळे डिंक आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि कच्चा राहत नाही. डिंक छान फुलला की मग आपण तो एका भांड्यात काढून घेऊया. आता कढई परत गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि तूप वितळले की त्यामध्ये बदाम घातले. त्याला व्यवस्थित हलवून घेऊया. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. बदामाला जास्त भाजण्याची गरज नसते. याला हलकेसेच भाजून घेऊ. बदाम भाजले की ते एका भांड्यात काढून घेऊ. कढई परत गॅसवर ठेवायची. कढईमध्ये बदाम भाजून थोडेसे तूप शिल्लक होते, त्यामुळे मी परत तूप घातले नाही. आणि आता याच्यामध्ये खजूर घालून आपण ती खजूर व्यवस्थित भाजून घेऊया. सर्व इन्ग्रेडियंट्स भाजण्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. खजूर आता सॉफ्ट झाली आहे, त्यामुळे त्याला भांड्यात काढून घेऊया. आता कढई परत गॅसवर ठेवूया आणि त्यामध्ये हिरवे मूग घालूया. ऑलरेडी कढईत थोडंसं तूप असल्यामुळे आता यामध्ये तूप घालायची काही आवश्यकता नाही. मूग लालसर भाजून झाले की मग त्याला भांड्यात काढून घेऊया. कढई मी परत ठेवली गॅसवर आणि यामध्ये मी भाजणार आहे खोबऱ्याचे काप. खोबऱ्याचे काप भाजण्यासाठी आपल्याला जास्त तुपाची आवश्यकता नसते आणि आपली कढई ऑलरेडी तुपकट असल्यामुळे मी यामध्ये तूप घातलेलं नाही आहे. खोबऱ्याचे काप लालसर भाजायचे नाही. जर ते लालसर भाजले तर त्याची चव करपट लागते. त्यामुळे खोबरं थोडंसं भाजलं की त्याला आपण एका भांड्यात काढून घेऊयात. कढई परत गॅसवर ठेवून मी त्यामध्ये 1 चमचा तूप घातले. यामध्ये आपण आता काळे तीळ भाजून घेऊया. याला व्यवस्थित हलवायचे, कारण तीळ हे पटकन भाजतात. तिळाचा तडतड असा आवाज आला की समजायचं आपले तीळ भाजले. आपले तीळ तडतडायला लागले आहेत, त्यामुळे आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊया. परत कढई मी गॅसवर ठेवली आणि यामध्ये 1 चमचा तूप घातले. आता यामध्ये मी भाजत आहे बडीशेप. बडीशेपला व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून ती एकसारखी भाजली जाईल. बडीशेपच्या भाजण्याचा खमंग वास येऊ लागला आहे. आता ही बडीशेप आपण भांड्यात काढत आहोत. कढई परत गॅसवर ठेवून मी यात भाजत आहे आता खसखस. गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची, कारण खसखस ही खूप पटकन भाजते. खसखस भाजण्यासाठी तुपाची गरज नसते, त्यामुळे मी यामध्ये तूप घातलेलं नाही. खसखस तडतडू लागली की मी त्याला एका भांड्यात काढून घेतले. परत कढई मी गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि गोडंबी भाजायला घेतली. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून गोडंबीला व्यवस्थित हलवायचे. गोडंबीला जास्त भाजण्याची गरज नसते. गोडंबी थोडी भाजली की मी तिला भांड्यात काढून घेतले आणि कढई परत गॅसवर ठेवली. यात 1 चमचा तूप घालून हळीव भाजायला घेतले. हळीवला व्यवस्थित हलवत राहायचे, जेणेकरून ते एकसारखे भाजले जाईल. हळीवचा तडतड असा आवाज आला की समजायचे आपले हळीव आता भाजले आहेत. याचा तडतड असा आवाज येऊ लागला की मी याला एका भांड्यात काढले.
कढई परत गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि मेथीदाणे भाजायला घेतले. मेथीदाणे भाजताना त्याचा खूप छान खमंग असा वास येतो. मेथीदाणे सोनेरी झाले की मी त्याला भांड्यात काढून घेतले. कढई परत गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि बाळांशेपा भाजायला घेतल्या. बाळांशेपाला जास्त भाजण्याची गरज नसते. बाळांशेपा हलक्याशा गरम झाल्या की मी त्याला भांड्यात काढून घेतले. कढई परत गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि गव्हाचे पीठ भाजायला घेतले. पीठ भाजताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, नाहीतर आपले पीठ करपू शकते. पिठाला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचे. आता आपल्या या पिठाला छान सोनेरी रंग आलेला आहे, त्यामुळे मी त्याला एका भांड्यात काढून घेतले. जे जिन्स आपल्याला भाजायच्या होत्या त्या आता भाजून झाल्या आहेत. आता यामध्ये आपण घालूया खडीसाखर, त्यानंतर बाळंबत्तीसा आणि गूळ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लाडू बनवण्यासाठी जे काही साहित्य आपण वापरलं आहे ते मी वजनी प्रमाणात सांगितलेले आहे. जर तुम्हाला घरी योग्य प्रमाणात घेणं शक्य नसेल तर दुकानातून साहित्य आणतानाच मी सांगितलेल्या वजनी प्रमाणातच आणा, म्हणजे तुमचे लाडू परफेक्ट होतील. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे. याला आपण आता मिक्सरवर बारीक करून घेऊया. हे मिश्रण बारीक करताना मिक्सरचा स्पीड जास्त ठेवायचा नाही. जर स्पीड जास्त ठेवला तर लाडूचे मिश्रण जास्त मोकळे होते, त्याला चिकटपणा येत नाही, त्यामुळे लाडू व्यवस्थित बांधला जात नाही. यासाठी मिक्सरचा स्पीड 1 वरच ठेवून मिश्रण थोडे थोडे करून बारीक करायचे. अशा प्रकारे सगळे मिश्रण बारीक करून एका भांड्यात काढून घ्यायचे. यामध्ये आता आपण तूप घालूया. तूप घातल्यानंतर या मिश्रणाला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हाताने एकजीव करून घ्यायचे. मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले की मी लगेच लाडू बांधायला घेतले. हा लाडू बांधताना छोटासा म्हणजेच 20 ग्रॅमचा बांधावा आणि हे लाडू उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे दिवसातून 1 किंवा 2च लाडू खाणे पुरेसे आहे. मी सांगितलेल्या वजनी प्रमाणाप्रमाणे तुम्ही साहित्य घेतले तर त्यामध्ये 20 ग्रॅम प्रमाणे जवळपास 60 लाडू तयार होतात. हे लाडू केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठी एक उत्तम शक्तिवर्धक टॉनिक आहेत. विशेषतः थंडीच्या दिवसात किंवा बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे लाडू अत्यंत महत्त्वाचे आहेत. या लाडूतील काही घटकांच्या गुणधर्मामुळे मणक्यांचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारख्या आजारांपासूनही रिलीफ मिळतो. अशा प्रकारे आपला हा शक्तिवर्धक लाडू तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.